चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मायेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पोचपावती. कल्पना करा, एखाद्याने अचानक येऊन म्हटलं, आमच्या गावी अमुक अमुक महाराजांचा मठ बांधायचा आहे आणि तुमच्या क्षमतेच्या बाहेर रक्कम त्याच्या हाताने लिहिलेल्या पावती बुकातून फाडलेल्या तुमच्या नावाच्या देणगीच्या 2 पावत्या तुमच्या हातात आणून ठेवल्या तर? तुम्ही विचारलत, 2 का? तर त्याचं उत्तर असेल, तुझा मुलगा सुद्धा नोकरीला आहे. काय कराल तुम्ही? तो तुमचा शेजारी असला तर संतापाची एक जबरदस्त तिडीक डोक्यात येऊन जाईल ना? प्रश्न भक्तीचा नाही, पैशाचाही नाही. प्रश्न तत्वाचा आहे. मदत मागायची ही रीत कुठली? असं झालं खरं. तेही महिना जेमतेम 6-7 हजार कमावणाऱ्या नोकरदाराच्या बाबतीत. एक दिवस असाच हा परिचयातला गरीब माणूस मला विचारायला आला, साहेब काय करू मी? तो म्हणतो देवाचं कार्य आहे, नाही म्हणू नको. अहो, एक नाही तर 2-2 250च्या पावत्या गळ्यात मारल्यात. म्हणजे 500 रुपये. पावत्या नाकारल्या तर म्हणतो, आता तुझ्या नावाने पावती बुकातून फाडल्यात, तुला द्यावंच लागणार. कशासाठी? कोण तू? तुझं गाव कुठं? तुझे स्वामी कोण? पूजा भक्ती करायला मठच बांधायला हवा हे तुमचं स्वप्न. मला काय त्याचं? परवडत नसताना मी का मदत करू? आणि मला न विचारता पावत्या फाडायला तुला कोणी सांगितलं? त्याही 1 नव्हे तर 2. तो नेहमी असं बुक घेऊन येतो म्हणे. उद्या चाळीतली 40 शेजारी घरं अशा पावत्या घेऊन आली तर जेवायलाच नको. हे सगळे प्रश्न मलाही नाही तर त्यालाही पडले होते. पण प्रश्न विचारण्याची त्या गरिबात धमक नव्हती आणि प्रतिक्रिया देणं त्याच्या बुद्धीच्या पलीकडलं होतं. तो कोड्यात पडला कारण देवासाठी मागितले गेलेत. नाकारायचं म्हणजे पापच. शिवाय तो जवळचा, परिचयातला, म्हणून याला संबंध तोडायचे नव्हते. म्हणजे हे इमोशनल ब्लॅकमेलिंग होतं तर. कासावीस झाला म्हणून तो मला विचारायला आला. त्याला म्हटलं, तुला नाकारायचं नसेल तर एक काम कर. पावत्या तुझ्याकडे ठेवल्याच आहेत ना, त्याला सांग. मी हप्त्याने महिना जमेन तसे देत जाईन. 1-2 महिने आड करून त्याला 50 रुपये नेऊन दे. 1-2 वर्ष गेली तरी चालतील. परत तो कुठलाही पावती बुक घेऊन तुझ्याकडे फिरकला नाही पाहिजे. उपाय चांगलाच लागू पडला. हा गरीबही पाप लागण्याच्या विचारातून भयमुक्त झाला. आता 500 पैकी या गरीब माणसाने वर्षभरात 250 फेडलेत. मनात येईल तसे मध्यरात्री तर मध्यरात्री तो जाऊन त्याचं दार ठोठावून त्याला 50 रुपये देतो आणि पैसे घेऊन तो पावती देणारा कपाळावर हात मारून घेतो. त्यानंतर वर्षभरात तो परत कुठल्याही देणगीची पावती घेऊन आला नाही आणि पुढे कधी येणारही नाही. धन्यवाद.